Today is 4 March actually, because it is midnight, and of course, I wanted to sleep at 10 p.m. as like according to this plan, but of course, this didn't happen. So अभी 4 मार्च है, ये 3 मार्च का वो लॉग है, मतलब जर्नल बोल दो। तो आज 3 मार्च को मैं सुबह उठा टाइम पर, नहीं, आधा घंटा लेट उठा। एक्चुअली 6 बजे उठना था, 6:30 को उठा। और उसके बाद एक्चुअली आज पहला दिन है कि मैंने मॉर्निंग रूटीन सारा कंप्लीट कर दिया। सो आज एक्सरसाइज को टाइम नहीं मिला, मैंने वो स्किप कर दिया, लेकिन बाकी सब मेरे वो टाइम टेबल के हिसाब से हो गया। और उसके बाद मैंने आई थिंक एक छोटा सा 5 मिनट का वीडियो बनाया था। अभी मुझे भी मला पण लक्षात नाही कशाबद्दल होता, आता जाऊ दे, तेवढे बुद्धी मेमरी काही लॉस होतोय की मला मेमरी फकअप झाली। एनिवे, सो त्यानंतर मला आधार अपडेट करायचं होतं नीटच्या फॉर्मसाठी। ते अजून रखडलं यार, आणि आता भीती वाटायला लागली, कारण की आता नीटचा फॉर्म भरणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि भाईसाहेब, ते जर मिस झालं ना तर माझे 2 वर्ष लिटरली वाया जातील। एनिवे, सो मी चाललो होतो आधार अपडेट करायला, आणि जाताना मला लँडलेडी भेटले, आमच्या काकू, म्हणजे घरमालक काकू भेटले। तर त्या माझ्या जो वरी राहतो ना नेबर माझा, ते म्हणजे समजून घ्या, तो बिना सांगताच कुठेतरी गेला। त्यामुळे काकू मला म्हणायला लागल्या, कुठं गेला आहे काही माहिती का? मी म्हणलं नाही माहिती मला। मग असाच विषय निघाला। ते म्हणले, अरे तो किती चांगला राहतो, बाकीचे कसे करायला लागले, नीट राहत नाहीत, काही नाही, सांगून जात नाहीत, वगैरे वगैरे। हो हो म्हणलं मी, पण खूप म्हणजे प्रेज केलं ॲज युजल। काकू खूप असे लोक मला खूपच लय भारी मन देते। म्हणजे साधासुद्धा तर राहतो मी, आता बघू शकते रूम एवढी क्लीन ठेवतो, बाकी कोणी एवढी रूम क्लीन ठेवत नाही। पण याचा अर्थ हे नाही की मी एवढा सभ्य आहे। मी इथं बसून अशी कांड करतो की काय सांगता, मी एवढा सभ्य माणूस नाही। आणि लोकांना वाटतं अभ्यास करतो, मी छाट अभ्यास करत नाही। एनिवे, तर त्यांना वाटतं मी अभ्यास करतो, मी सभ्य आहे, आणि काही एक्सटेंटपर्यंत आहे, पण ओके। एनिवे, नंतर या रेस्ट ऑफ द डे असंच गेला। अभ्यास थोडा वेळ केला, एक तास, आय गेस 1-2 तास, आणि तेही काय लिहित होतो फक्त मी मोबाईलमधल्या नोट्स पाहून। आणि त्यानंतर दुपारी झोपलो, त्यामुळे ऑफकोर्स आता झोप येत नाही आहे, झोपायचा प्रयत्न केला तरी। आणि उद्या परत उशिरा तर नाही उठणार, पण परत दुपारी नॅप घ्यावी लागणार, आणि दुपारचा सगळा टाईम वेस्ट जाणार। मग रात्री पण अभ्यास करणं होत नाही, नंतर अजून स्लीपचं म्हणजे शेड्यूल फकअप झाल्यामुळं अजून वाईट वाटायला लागतं। काय करावं राव, जाऊ दे। एनिवे, आणि आज मेसला जात असताना मी नवी जनरेशन कुठे चालले याचा अनुभव घेतला। एक लहान म्हणजे लेकरू होतं, 10-15 वर्षाचा। मला लेकरांचा अनुभव नाही, ओळखू येत नाहीत किती वर्षाचे आहेत। सो एक लहान लेकरू होतं, त्यानं लिटरली म्हणजे न्यू जनरेशन, आय वॉज बायलिंगुअल एटलीस्ट, लाइक मराठी और हिंदी आती थी बचपन से। अब बच्चे ट्राइलिंगुअल हो चुके हैं भाई, मराठी इंग्लिश हिंदी में ऐसे बात करते, मतलब नॉर्मली भी बात करने लगे। तो उसने क्या बोला था, कुछ तो बोला था भाई, 1 मिनट में मैंने लिखा था वो, क्योंकि बहुत इंटरेस्टिंग था भाई। ऐसा इतना फनी भी लगा ना वो। 1 मिनट में देख के बताता।